चला तर मंडळी, आज आपण बनवतोय चटपटीत पाणीपुरी मुरमुरे। कढईत मुरमुरे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटात मुरमुरे छान क्रिस्पी होतात। आता तेल गरम करून 1 कप शेंगदाणे तळून घेऊया। त्यानंतर 1 कप कोथिंबीर तळून घेऊया। 1 कप पुदिना सुद्धा आपण इथे तळून घेणार आहोत। त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं सुद्धा आपण तळून घेतोय। 4 ते 5 हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घ्यायच्या। मिक्सरच्या भांड्यात पाव चमचा हळद, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा साखर, चाट मसाला, अर्धा चमचा काळं मीठ, चवीनुसार साधं मीठ घालून पावडर बनवून घेऊया। मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना सुद्धा आपण मिक्सर मध्ये पेस्ट बनवून घेऊया। भाजलेल्या मुरमुऱ्यात शेंगदाणे घालून मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर तयार केलेली हिरवी पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता 1 ते 1.5 कप आलू भुजिया आणि तयार केलेली मसाल्याची पावडर घालून छान असं एकजीव करून घेऊया। मंडळी, चटपटीत पाणीपुरी मुरमुरे तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा।